नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाड होममध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया मोड आलेल्या मटकीची भाजी। तर इथे मी 2 ग्लास मटकी घेतलेली होती आणि ते एक रात्रभर चांगल्या प्रकारे भिजू दिलेली होती आणि एक दिवस चांगल्या प्रकारे मोड येऊ दिलेली आहे। तर चला आता भाजी बनवूया। भाजी बनवण्यासाठी मी इथे चांगल्या प्रकारे कढई तापवलेली आहे आणि यामध्ये 2 बुटला तेल टाकून घेणार आहे आणि आता यामध्ये जिरे टाकून घेणार आहे 1 चम्मच। 5 ते 6 हिरवी मिरची चिरून घेतलेल्या होत्या त्या सुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे। आणि आता यामध्ये कांदा टाकून घेणार आहे। एक मीडियम साइजचा कांदा घेतलेला होता मी। अर्धा चम्मच हळद टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहे। आणि आता मी टमाटर टाकून घेत आहे। इथे मी 2 टमाटर चिरलेले होते। चांगल्यापैकी परतून झालेले आहे टमाटर आणि आता यामध्ये 1 चम्मच धनेपूड टाकून घेणार आहे। दोन चम्मच तिखट टाकून घेणार आहे। 1 चम्मच गरम मसाला टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। आता मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजून येईल। हा मसाला शिजण्यासाठी फक्त 5 मिनिट लागते आणि आता मी यामध्ये झाकण टाकून देणार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मटकीला चांगल्यापैकी मोड आलेली आहे। मटकीला मोड येण्यासाठी मी एका स्टीलच्या चाळणीमध्ये मटकी टाकलेली होती आणि ते मटकी हवेशीर ठेवलेली होती म्हणून इतक्या चांगल्या प्रकारे अशी मोड आलेली आहे। याला 5 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकता आपला मसाला मस्तपैकी शिजलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे याला। आता मी यामध्ये शेंगदाणा पूड केलेली होती ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। आता मी यामध्ये मटकी टाकून घेणार आहे। हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। आणि आता मी हे 2 मिनिट झाकण टाकून देणार आहे जेणेकरून मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाईल। आता मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। तुम्हाला हवं तितकं तुम्ही पाणी टाकू शकता। आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। तर आता मी 10 मिनिट चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला मस्तपैकी कड आलेला आहे। तर आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे। भरमसाठ अशी मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे।
विदर्भाचा खादाड म्हणून या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.